वेड प्रेमाचे भाग 31. रिया तिच्या रूममध्ये आरशासमोर उभी होती. आरशात स्वतःच्या प्रतिमेकडे पाहत होती. तिच्या हातावरची मेहंदी पूर्णपणे सुकली होती. ती विचारात गढून गेली होती. तेवढ्यात दार उघडण्याचं आवाजाने शांतता भंग झाली. तिने मागे वळून पाहिले, पण तिथे कोणीच नव्हते. मग तिने आपला दुपट्टा बेडवर टाकला आणि कपाटातून कपडे काढू लागले. तेवढ्यात अचानक तिला तिच्या मानेवर कुणाच्या तरी गरम श्वास जाणवला. दचकून आणि घाबरून ती मागे वळली आणि आश्चर्याने तिचे डोळे विस्फारले. तिच्या ओठातून फक्त एक अस्पष्ट आवाज बाहेर पडला, ठाकूर साहेब, तुम्ही यावेळी इथे काय करत आहात? ती आणखी काही बोलण्याआधीच राजने तिच्या कमरेभोवती हात टाकले. तिची पाठ कपाटाला टेकवली आणि तिचे अर्धवट उघडलेले गुलाबी ओठ आपल्या ओठांनी पकडून तिला चुंबन देऊ लागला. आपल्या ठाकूर साहेबांच्या कृती पाहून रिया पूर्णपणे अवाक झाली. भीतीने तिचा श्वास वेगवान झाला. राजची निकटता जाणवली. तेव्हाच कुठे तिला आपल्या वेगाने दडदडणाऱ्या हृदयाला हळूहळू शांत करता आले. आपल्या ठाकूर साहेबांना पाहताच तिचे डोळे आनंदाने लकाकले. मग तिने आपला एक हात राजच्या छातीवर ठेवला आणि दुसरा हात त्याच्या गळ्याभोवती वेगा घालत स्वतःला पूर्णपणे आणि मुक्तपणे त्याच्या मिठीत झोकून दिले. त्या शांत वातावरणात फक्त त्यांच्या दोघांच्या हृदयांचा दडदडणारे टोकांचाच आवाज ऐकू येत होता. रातच्या थंडगार बोटांचा स्पर्श आपल्या नाजूक कमरेला होताच जणू काही तिच्या शरीरातून विजेचा प्रवाहाच सळसळून गेला, ज्यामुळे तिचे हात राजच्या छातीवर आणखीच घट्ट आवळले गेले. राजची धुंदी अधिकच वाढली. त्याने रियाच्या ओठांवर हळुवारपणे बाईट करण्यास सुरुवात केली. तिची नखे त्याच्या छातीत अधिकच खोलवर रुतली आणि तिची ती दापा टाकणारे श्वास रोखलेली अवस्था ओळखून राजने आपले ओठ तिच्या मुखावरून तिच्या मानेचं वळणाकडे नेले. आता त्या दोघांचीही हृदय अत्यंत वेगाने धडधडत होती. आपल्या स्वतःच्या वेगाने धडधडणाऱ्या हृदयाला शांत करत रिया म्हणाली, ठाकूर साहेब. तिच्या मानेवरच आपले ओठ फिरवत राजने उत्तर दिले, हा बोल. कालपासून मी तुला पाहण्यासाठी आतुरलो होतो, पण तुला तर कधीच माझ्यासाठी एक क्षणही वेळ मिळत नाही, असे म्हणत त्याने तिच्या मानेवर एक हलकासा बाईट घेतला आणि मग रियाचं लाजेने आरक्त झालेल्या चेहऱ्याकडे पाहण्यासाठी तो किंचित मागे सरकला. रिया लाजऱ्या डोळ्यांनी त्याच्याकडे बघत होते. राज खाली वाकला आणि त्याने त्याच्या कपाळावर चुंबन घेतले. मग रिया म्हणाली, तुम्हाला अचानक असे आलेले बाहेर कोणी पाहिलं नाही ना? हां, कोणी पाहिलं असलं तरी काय फरक पडतो? मी माझ्या बायकोला भेटायला आलोय. हे ऐकून रिया म्हणाली, आता तुम्ही तिला भेटले ना, मग आता तुम्ही जा, नाहीतर कोणी येईल. तेवढ्यात राज तिच्या जवळ आला आणि बेधुंद आवाजात म्हणाला, का जा म्हणत आहेस? तसंही उद्या सकाळी हळदीचं कार्यक्रमानंतर आईने आपल्याला भेटायला मनाई केली आहे. अशा परिस्थितीत आता तू पण ना बायको? तेवढ्यात रिया म्हणाली, आहो, तुम्ही काय म्हणता? ही एक प्रथा आहे, नाही का? लग्नाआधी वधूवरांना भेटणं शुभ मानलं जात नाही. मग राज तिच्याकडे एकटाक बघत राहिला. असं काही होत नाही. राजची अधीरता पाहून रियाला खूप अवघडल्यासारखं वाटलं. ती पुढे काहीच बोलू शकली नाही. राज तिच्या ओठांवर हलके चुंबन घेऊन म्हणाला, मी उद्याची खूप आतुरतेने वाट पाहत आहे. आणि ठीक आहे, तू म्हणत आहेस तर मी आता निघतो. इथून पुढे स्वतःची काळजी घे, असे म्हणत तिच्या कपाळावर चुंबन घेऊन तो परत गेला. तो गेल्यावर रियाने एक दीर्घ श्वास घेतला. कपडे घेऊन वॉशरूममध्ये गेली. दरम्यान राज नीलसोबत घराकडे निघाला. त्याला पाहून नीलने विचारले, तू ज्या कामासाठी गेला होतास ते पूर्ण झालं का, की फक्त रोमॅन्स करून परत आलास? हे ऐकून राजने नीलकडे रागाने पाहिले. मग नीलने आपले चमकदार दात दाखवले. खरं तर राज आकाशबद्दल रियाला सांगायला भेटायला गेला होता, पण रियाचं लग्नाबद्दलचा आनंद पाहून तो बोलू शकला नाही. तिला नाराज करायचे नव्हते. राजने नीलकडे पाहिले आणि म्हणाला, मी काही बोलू शकलो नाही आहात. ती खूप आनंदी आहे. मला तिचा आनंद हिरावून घ्यायचा नाही. जे काही प्रकरण असेल ते मी सांभाळेन.
तुला माहीत आहे, ती अगदी छोट्या छोट्या गोष्टीनेही घाबरते. हे ऐकून नीलने होकारार्थी मान हलवला. राज निघून गेल्यावर लता त्यांच्या रूममध्ये आली. थोड्या वेळाने लता म्हणाली, बाळा, मी निशाला पाठवते. आता तू आराम कर. उद्या सकाळी खूप काम आहे. हे ऐकून रिया आवरून बेडवर आडवी झाली. लता दार बंद करून निघून गेली. तिने तिच्या मेहंदी लावलेल्या हातांकडे पाहिले. मेहंदीचा रंग खूप गडद झाला होता. ते पाहून तिच्या चेहऱ्यावर स्मितहास्य उमटले. तिने घड्याळाकडे नजर टाकली. 10:30 वाजायला आले होते. निशा कुठे आहे? ती अजून का आली नाही? कोण जाणे, मी जाऊन तिला बघते, असे म्हणत तिने आपला दुपट्टा गळ्याभोवती गुंडाळला आणि उठण्याचं तयारीत टेबलावरचा मोबाईल उचलला. पण अचानक तिला आपल्या मागेच कोणाची तरी उपस्थिती जाणवली. ती मागे वळणार इतक्यात कोणीतरी तिला मागून घट्ट पकडले. त्यांच्याकडे न वळताच ती म्हणाली, ठाकूर साहेब, पुन्हा तुम्हीच? तिचे पुढचे शब्द तिच्या घशातच अडकले, कारण तिला अनोळखी व्यक्तीचा स्पर्श आणि तिच्या ठाकूर साहेबांचं स्पर्श यातलं फरक स्पष्टपणे ओळखता आले नाही. तिच्या कानाच्या अगदी जवळ कोणाचा तरी जड श्वास जाणवल्याने ती घाबरली. घाबरून तिने किंचाळण्याचा प्रयत्न केला, पण त्या आकृतीने तिच्या तोंडावर घट्ट हात ठेवला आणि तिच्या कानात हळूच कुजबुजला, घाबरलीस? जर तू आता तुझ्या भावी पतीला इतकी घाबरतेस तर सांग मला, तुझे माझ्या प्रिये, नंतर तू मला कसं सांभाळू शकणार? तिने आकाशचा आवाज चांगलाच ओळखला होता. त्याची उपस्थिती जाणवताच ती भीतीने अनियंत्रणपणे थरथरू लागली. तरीही आपल्यात असलेले सर्व धैर्य एकवटून तिने आपल्या पूर्ण ताकदीने आकाशला दूर ढकलले. त्या धक्क्याच्या जोराने आकाश 4 पावले मागे अडकला. संधी साधून रिया दरवाजाच्या दिशेने धावली, पण दुर्दैवाने विजेच्या वेगाने आलेला आकाशने तिला पळवून जाण्यापूर्वीच पकडले. तुझी हिंमतच कशी झाली मला ढकलायला? आता बघूया. फाट! त्या जोरदार आवाजाबरोबरच रूममध्ये शांतता पसरली. आकाशने रियाच्या गालावर इतकी जोरदार चापट मारली होती की नाजूक रिया बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळली. मग आकाश रूममध्ये इकडून तिकडे फेऱ्या मारू लागला. तिथून पळून जाण्याचा मार्ग शोधण्यासाठी डोके खाजवत होता. तेवढ्यातच त्याला बेडशेजारी एक गुंडाळलेला सतरंज दिसला. बहुधा रूममध्ये फरशीवर लावण्यासाठी तो तिथे ठेवला असावा. हे पाहताच त्याच्या चेहऱ्यावर एक खोडकर हास्य पसरले. मग त्याने आपली बनावट दाढी आणि मिशी नीट केली. रियाला उचलले आणि त्या सतरंजात गुंडाळले. ते घटोडे खांद्यावर घेऊन तो बाहेर पडला. योगायोगाने दुसऱ्या दिवशी होणाऱ्या हळदी समारंभाची सजावट त्याच संध्याकाळी लवकर सुरू झाली होती. त्यामुळे इव्हेंट मॅनेजरने बाहेरून मोठ्या प्रमाणात पिवळ्या फुलांची ऑर्डर दिली होती. त्याच संध्याकाळी ह्या संधीचा फायदा घेत आकाशने वेश बदलला, फुलांची टोपली घेतली आणि कामगारांसोबत आत शिरला. तेव्हापासून तो आवारातच लपून बसला होता. नंतर त्याने एका रूम सर्व्हिस अटेंडरला बेशुद्ध केले, त्याचा गणवेश घातला आणि सिक्युरिटी रूममध्ये गेला. रूम रिकामी पाहून त्याने सुटकेचा निश्वास टाकला. तो रूममध्ये शिरला आणि मॉनिटरवर दिसणारे CCTV फुटेज तपासू लागला. प्रत्येक रूमवरील हालचालीवर लक्ष ठेवू लागला. तेव्हाच त्याला रिया आणि निशा एका रूममध्ये शिरताना दिसल्या. त्याने ताबडतोब त्या भागातील CCTV कॅमेरा बंद केला आणि गुपचूप बाहेर पडला. कोणीतरी जवळ येत असल्याचे पाहून तो पाहण्यासाठी एका भिंतीमागे वाकला. तो एक सिक्युरिटी गार्ड होता, जो चालत आला आणि त्याच रूमच्या बाहेर जाऊन बसला. आकाशने जर क्षणभरही उशीर केला असता तर तो नक्कीच पकडला गेला असता. दरम्यान राज तिवारींचं ऑफिसमधून परत येईपर्यंत आकाशने आपलं काम आधीच पूर्ण केलं होतं. तो फक्त योग्य संधीची वाट पाहत होता. विशेषत आपल्या सध्याचं लपण्याचं जागेतून रियाच्या रूममध्ये शिरण्याचा मार्ग शोधत होता. तो वेश बदलून खाली हॉलमध्येच लपून बसला होता. तेवढ्यातच राजला हॉलमधून बाहेर पडताना पाहून त्याने संधी साधली आणि शांतपणे वर रियाचा रूम बाहेरच्या एरियामध्ये गेला. रूमचा दरवाजा किंचित उघडा होता.
हे निव्वळ नशिबाचं एक असं प्रकरण होतं जे त्याच्यासाठी खऱ्या अर्थाने आपलं काम यशस्वीपणे पूर्ण केल्यावर त्याने रियाला घेतलं आणि रूममधून बाहेर पडला. तो रियाला खाली हॉलमध्ये आणत असताना त्याने राज आणि नीलला तिकडेच येताना पाहिलं. त्यांना पाहून आकाश पूर्णपणे थक्क झाला. नील त्याचा मोबाईल फोन विसरला होता आणि राज आकाशबद्दल राजेंद्र यांना कळवण्यासाठी परत आला होता. विशेषतः कडक सुरक्षा असूनही आकाश तिच्यापर्यंत पोहोचेल रियाचं सुरक्षेसाठी तिच्यावर लक्ष ठेवण्यास राजेंद्र यांना सांगण्यासाठी राज वरच्या मजल्यावर जाऊ लागला. राजला जवळ येताना पाहून आकाश घाईघाईने पळून जाऊ लागला. मात्र काहीतरी गडबड आहे हे राजच्या लक्षात आले आणि तो थांबला. मग आकाशला पाहताच त्याने त्याला थांबवण्यासाठी हाक मारली. ए थांब! राजचा तो रुबाबदार आवाज ऐकताच आकाशची पावले जिथे होती तिथेच थबकली. त्याने मागे वळून पाहताच राज त्याच्याकडे अत्यंत बारकाईने पाहू लागला. मग त्याच्या आणखी जवळ जात तो बोलू लागला. तू पण तो पुढचा शब्द बोलणार इतक्यातच आकाशने मध्येच म्हणाला, सर मला ते सतरंजी बदलून ठेवण्याची सूचना देण्यात आली होती. हे ऐकून राज पुन्हा काही बोलणारच होता. इतक्यात नीलने हाक मारली, चल लवकर आवर, आंटी फोनवर आहेत. हे ऐकताच राज आकाशला जाण्याची इशारा केला आणि मग तो नीलसोबत वरच्या मजल्याकडे निघाला. राजेंद्र आणि लता हे दोघेही नुकतेच रियाच्या रूमच्या दिशेने जात होते. तिथे राज आणि नीलला पाहताच त्यांची पावले जाग्यावरच थांबले. त्याचवेळी निशासुद्धा आपल्या रूमकडे परतत होती. तिने राज आणि नीलला पाहिले आणि ती त्यांच्याकडे गेली. राजेंद्रकडे पाहत राज म्हणाला, बाबा मला तुमच्याशी एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करायची आहे. माझी अशी इच्छा आहे की आज तुम्ही दोघेही रियाचं जवळच राहावे. हे ऐकून लता आणि राजेंद्र यांनी एकमेकांकडे गोंधळून पाहत नजरानजर केली. मग त्यांनी विचारले, बाळा हे नक्की कशाबद्दल आहे? काही गडबड झाली आहे का? यावर राजने त्यांना संपूर्ण परिस्थिती समजावून सांगितली आणि पुढे म्हणाला, बाबा प्लीज रियाला यामुळे कोणत्याही त्रास किंवा मनस्ताप व्हावा असे मला मुळीच वाटत नाही. म्हणूनच तर तुम्ही तिला काहीच सांगणार नाही. ते असेच बोलत होते तेव्हा निशा म्हणाले, रिया खूप वेळापासून तिच्या रूममध्ये एकटीच आहे. हे ऐकताच सर्वजण धावतच तिच्या रूमकडे गेले. त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. पण रूममधील दृश्य पाहून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. टेबलावरच्या सर्व वस्तू अस्वस्थ पडल्या होत्या. रियाचा दुपट्टाही खाली पडला होता. सर्वांचे डोळे आश्चर्याने आणि धक्क्याने विस्फारले. मग राजने डोळे मिटले आणि तो विचार करू लागला. अचानक काहीतरी त्याच्या नजरेत भरले. त्याने नीलला परिस्थिती सांभाळायला सांगितले आणि तो धावतच खाली गेला. तो बाहेर आला आणि त्याने आजूबाजूला नजर फिरवली, पण बाहेर कोणीच नव्हते. राजने कपाळावर हात लावला. मग त्याने कमिशनरना फोन केला आणि त्यांना संपूर्ण शहर नाकाबंदी करण्याचे आदेश दिले. त्याने यशवंत यांना फोन करून सर्व हकीकत सांगितली. त्यानंतर तो धावतच वर रियाच्या रूममध्ये गेला. लता आणि निशा दोघेही रडत होते. राज लताच्या पायाजवळ खाली बसला आणि म्हणाला, आई तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? मी वचन देतो रियाला काहीही होऊ देणार नाही. दिवस उजळायच्या आधी मी तिला तुझ्याकडे परत घेऊन येईन. हे ऐकून लता आणखीन मोठ्याने रडू लागली. राजने राजेंद्र यांच्याकडे पाहिले. त्यांचेही डोळे पाण्याने भरले होते. बाळा माझ्या मुलीला काही होणार नाही ना? हे ऐकून राजने त्यांना मिठी मारली. त्यांच्या डोळ्यातूनही अश्रू वाहत होते. आता त्यालाही रियाबद्दल मनात कुठेतरी भीती वाटू लागली होती. कारण रिया अगदी छोट्या छोट्या गोष्टींनाही सहज घाबरून जायची. मग त्याने स्वतःला सावरले आणि राजेंद्र यांच्याकडे पाहिले. तिला काहीही होणार नाही, काळजी करू नका बाबा. उद्याचं दिवस उजडण्यापूर्वीच रिया अगदी इथेच तुमच्या समोर असेल. त्याचे बोलणे संपून तो नीलसोबत निघणारच होता. तेवढ्यात नीलम तिथे आली. राज आणि नीलला पाहून तिने विचारले, हे काय चालले? असं वाटतंय की तुम्हा दोघांनाही इथून जाण्याची काहीच इच्छा नाही आहे. तुम्ही अजूनही गेला नाही का? बोलताना ती हसली. मग सर्वांना इतके
गंभीर पाहून ती पुढे म्हणाली, काय झालं? तुम्ही सर्वजण इतके टेन्शनमध्ये का दिसत आहात? हे ऐकून निशाने तिला संपूर्ण परिस्थिती समजावून सांगितली. त्यावर नीलम म्हणाले, खरं तर मी स्वतःच गेल्या 10 मिनिटापासून रियाला फोन करण्याचा प्रयत्न करत होते, पण तिने फोन उचलला नाही. म्हणून ती ठीक आहे ना हे पाहण्यासाठी मी इथे आले. हे ऐकून राज आणि नील रियाचं मोबाईल फोन शोधू लागले, पण फोन कुठेच दिसत नव्हता. हे लक्षात येताच राजने जराही वेळ न घालवता लगेच रियाचे लोकेशन तपासले, जे बेंगळूर हायवेच्या आसपास कुठेतरी असल्याचे दिसून आले. हे पाहून त्याला हाय असं वाटलं आणि तो राजेंद्र त्यांना म्हणाला, बाबा, असं वाटतंय की रियाचा मोबाईल अजूनही तिच्याकडेच आहे. तिचे लोकेशन दिसत आहे. काळजी करू नका. तिला काहीही होणार नाही. मी तिला सुखरूप परत घेऊन येईन. हे ऐकून राजेंद्रने हात जोडले आणि देवाचे आभार मानले. मग राजकडे पाहत नील म्हणाला, आपण इतकी कडक सिक्युरिटी ठेवलेली असतानाही कुणालाही तिला अशा प्रकारे पळवून नेणे कसं शक्य झालं? नक्कीच आपल्यापैकी कोणीतरी त्यांच्याशी हात जोडले आहे. नीलच्या हा मुद्दा राजलाही पटला. तिचे लोकेशन अगदी बेंगळूर हायवेच्या जवळच दिसत होते. लता आपले अश्रू पुसले आणि म्हणाले, बाळा, मला तुझ्यासोबत घेऊन चल. हे ऐकून राज लताजवळ आला, तिचा हात धरला आणि तिला बेडवर बसवत म्हणाला, आई, रियाला काही होणार नाही. माझ्यावर विश्वास ठेवा. असे म्हणत तो नीलसोबत निघाला. त्याने गाडी थेट बेंगळूर हायवेच्या दिशेने वळवली आणि कमिशनरला फोन करून लोकेशन पाठवले. मग राज म्हणाला, आपण त्यांच्यापासून फार दूर नाही, आपण लवकरच तिथे पोहोचू. हे ऐकून नीलने गाडीचा वेग आणखी वाढवला. आकाशने जंगलाच्या मधोमध असलेल्या एका जुन्या पडक्या घरासमोर गाडी थांबवली आणि तो बाहेर आला. त्या घरासमोर 2 माणसे बंदूक घेऊन उभी होती. आकाशने रियाला आत नेले. आतमध्ये 4-5 माणसे बंदूक घेऊन उभे होते. तिथे लग्नाचं मंडप सजवलेलं होतं. पंडितजींनाही बांधलेले होते. रिया अजूनही बेशुद्ध होती. आकाशने तिला एका खुर्चीला बांधले आणि तिच्या तोंडावर टेप लावला. खरं तर जेव्हा रियाने आकाशला दाराबाहेर ढकलले तेव्हा ती त्याच्या दिशेने धावली. तिच्या हातात मोबाईल होता. आकाशने तिला एक चापट मारली आणि ती बेशुद्ध झाली. मोबाईल अजूनही तिच्या हातातच होता. मग जेव्हा आकाशने तो सतरंजीमध्ये गुंडाळला तेव्हा त्याचे लक्ष तिच्या हाताकडे गेले नाही. त्याने तिला उचलून घेतले आणि तो तिथून निघाला. जेव्हा तो तिथे पोचला तेव्हा बाहेर केवळ 2 बॉडीगार्ड होते. त्यामुळे त्याला आत शिरताना कोणतेही अडचण आले नाही. त्यानंतर राजवाड्याबाहेर पडण्यापूर्वी त्याने आपल्या 2 साथीदारांना बोलवले. आत शिरणे सोपे होते, पण बाहेर पडणे मात्र अत्यंत कठीण होते, कारण राजने सुरक्षा व्यवस्था खूपच कडक केली होती. मात्र त्याने राजच्या 2 माणसांना पैशांचे आमिष दाखवून आधीच आपल्या बाजूला वळवून घेतले होते. त्यामुळे त्याला बाहेर पडताना काहीच अडचण आली नाही. त्याने रियाला अगदी सहजपणे तिथून पळवून नेले. राज आणि नील तोपर्यंत अर्ध्या वाटेवर पोचले होते. आणखी 3 गाड्या त्यांच्या मागोमाग येत होत्या. रियाला एका खुर्चीला बांधून ठेवले होते. तिथे पूर्णपणे काळोख पसरला होता. साधारण 20 मिनिटांनंतर रियाचा पापण्या तरतरू लागल्या. जेव्हा तिला शुद्ध आले तेव्हा तिने आपल्या आजूबाजूला नजर फिरवली. स्वतःला एका अंधाऱ्या खोलीत पाहून ती भीतीने थरथरली. त्यानंतर तिला हळूहळू सर्व काही आठवू लागले. ती आपल्या मोबाईल घेऊन बाहेर येत असतानाच तो प्रसंग. तेव्हाच आकाशने तिला एक जोरदार चापट मारली होती. ज्या क्षणी ती खाली कोसळली त्यानंतरचे तिला काहीच आठवत नव्हते. तिने भीतीने इकडे तिकडे पाहिले. तिच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. आकाश आपल्यासोबत काहीतरी अनुचित करेल ह्या विचाराने ती खूपच घाबरून गेली होती. तिने आपले डोळे मिटून घेतले आणि मनातल्या मनात राजची आठवण काढून ती रडू लागली. कारण गेल्या वेळी राजनेच तिला वाचवले होते, पण ह्यावेळी मात्र मदतीला कोणीच नव्हते आणि तिला शोधून काढणे कुणाला कधी शक्य होईल का या विचारांनी ग्रासलेली ती अखंडपणे रडत होती. अचानक दरवाजा उघडला. आकाश आत आला आणि त्यांनी लाईट लावले. लाईटचा तो अचानक पडलेला लख्ख प्रकाश
डोळ्यांवर पडताच रियाने आपले डोळे घट्ट मिटून घेतले. आकाश तिच्या जवळ आला, तिच्या अगदी अंगावर झुकला आणि त्याने एक दीर्घ श्वास घेत तिच्या मानेचा सुगंध आपल्या श्वासात भरून घेतला. आता मात्र रियाचं काळजाचा टोका चुकला. तिला असे वाटले की आपला श्वासच रोखला गेला आहे. आजवर राज व्यतिरिक्त इतर कुणालाही तिने आपल्या इतकं जवळ येऊ दिले नव्हते. तरीही आता दुसऱ्या एका पुरुषाचे अस्तित्व इतक्या जवळ जाणवताच केवळ भीतीने ती थरथरू लागली. तिला रडताना पाहून आकाशने कुत्सितपणे स्मित केले आणि किंचित मागे सरकत तो म्हणाला, बेबी, इतकी घाबरू नकोस. मी आता तुझ्याशी काहीही करणार नाही. माझ्यावर विश्वास ठेव. मी काही तितका वाईट माणूस नाही. बर हो, पण आपले लग्न आता अगदी थोड्याच वेळात होणार आहे. त्यानंतर आपण नक्कीच आपल्या लग्नाच्या पहिल्या रात्रीचा विचार करायला सुरुवात करू शकतो. हे ऐकतात आश्चर्याने तिचे डोळे विस्फारले. रियाकडे पाहत आकाश पुढे म्हणाला, अरे माफ कर, हे ऐकून तुला धक्का बसला का? मला वाटतं मी तुला हे सांगायला विसरलो होतो, कारण मगाशी तू माझे एकही शब्द ऐकून घ्यायला तयार नव्हतीस. म्हणूनच तर मी तुला इथे घेऊन आलो. उशिरा का होईना, पण योग्य वेळीच, नाही का? आपले लग्न आता अगदी जवळ आले आहे. तो बोलत असतानाच त्याने तिच्या तोंडावर लावलेली टेप काढून टाकली. रियाने प्रत्यक्षणीच एक दीर्घ दापा टाकत श्वास घेतला आणि ती रडू लागली. प्लीज मला जाऊ दे. तू इथे अत्यंत चुकीचे कृत्य करत आहे. जर माझ्या ठाकूर साहेबांना ह्याची खबर लागली तर ते संतापाने पेटून उठतील. ते तुला कदापि जिवंत देखील सोडणार नाहीत. तिचे बोलणे ऐकताच दात ओठ काढत त्याने आपले बोट रियाच्या गालावर घट्ट रोवले आणि घुरघुरत म्हणाला, माझे बोलणे नीट कान देऊन ऐक. तुला वाचवायला इथे कोणीही येणार नाही. अगदी तुझा तो ठाकूर साहेब सुद्धा नाही. जर त्या ठाकूराचे नाव तुझ्या ओठांवर पुन्हा एकदा जरी आले तर मी तुझी जीवच काढून टाकेन, समजले? हे ऐकून रिया आणखीनच हंबरडा फोडून रडू लागली. त्यानंतर आकाशने तिचे हात सोडवले आणि तिला ओढत बाहेर नेले. तिथेच तो पंडितजींना बसवलेला होता. आकाशच्या अनेक साथीदारांनी त्याला घराडा घातलेला होता आणि ते सर्वजण हातात बंदुका घेऊन राखण करत उभे होते. लग्नाचा मंडप पाहताच रियाचा श्वास कंठासी आला. आकाशच्या पकडीतून आपला हात सोडवून घेण्यासाठी ती सतत संघर्ष करू लागली. मला सोड, मला लग्न करायचे नाहीये. पण आकाशच्या त्या कणखर पकडीतून आपला नाजूक हात सोडवून घेण्याचा तिचा प्रयत्न व्यर्थ ठरला. तिच्यासाठी ते करणे निव्वळ अशक्य होते. आकाशने तर तिथे एका वकिलालाही बोलावून ठेवले होते आणि रियाच्या डोळ्यातून अश्रूचा पूरच वाहू लागला. डोळे मिटून घेत तिने मनातल्या मनात पुटपुटले, ठाकूर साहेब, हे काय घडत आहे? मला खूप भीती वाटत आहे. तुमची रिया संकटात आहे. तुम्ही मला वचन दिले होते ना. तुम्ही म्हणाला होता की जेव्हा कधी मी संकटात असेन तेव्हा मला वाचवण्यासाठी तुम्ही नेहमीच धावून याल. तर आजही तुम्ही मला वाचवणार ना? प्लीज ठाकूर साहेब, या. मला तुमची खूप गरज आहे. जर आज काही अनुचित घडले तर मी माझा जीव देणार आहे. ठाकूर साहेब, तुमच्याशिवाय इतर कोणालाही मी माझ्यावर अधिकार गाजवू देणार नाही. लवकर या ना. तिचे हृदय रडत होते. ती बिचारी मुलगी, तिला काहीच सुचत नव्हते. ती फक्त रडतच राहिली. तेवढ्यातच आकाशने तिला वडले आणि लग्नाच्या मंडपात नेऊन बसवले. राजने अचानक ब्रेक लावला. मग त्याने आपला हात हृदयावर ठेवला. जेव्हा गाडीला अचानक ब्रेक लागला तेव्हा नीलने राजकडे पाहिले. काय झाले? तू गाडी का थांबवलीस? चल ना, आपल्याला उशीर होतोय. तेव्हा राजने नीलकडे डोळ्यात पाणी साठून पाहत होता. आज राजला रियाबद्दल खरोखरच खूप भीती वाटत होती. त्याच्या डोळ्यातील अश्रू पाहून नीलला खूप वाईट वाटले, कारण राज यापूर्वी कधीच इतका हतबल झाला नव्हता. प्रॉब्लेम कितीही मोठी असली तरी त्याने तिच्या धैर्याने सामना केला होता. पण आज त्याला रियाबद्दल भीती वाटत होती.
नीलने त्याचं खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला, काळजी करू नकोस बाबा, काहीही होणार नाही. आपण 5 मिनिटात तिथे पोचू. हे ऐकताच राजची गाडी जंगलच्या मधून जाणाऱ्या एका कच्च्या रस्त्यावरून धावू लागले. पाठीमागच्या गाड्या देखील त्याचा पाठलाग सुरू केला. त्यांनी 1 तासाचे अंतर अवघ्या 40 मिनिटात कापले. नील मनातल्या मनात म्हणाला, अरे आकाश, आज तुझं काही खरं नाही. तू ह्यातून जिवंत बाहेर पडणार नाहीस, कारण आज तू केलेली चूक अक्षम आहे. राज तुला ह्यावेळी सोडणार नाही. आता तुला कोणीही वाचवू शकत नाही. मला फक्त आशा आहे की रियाला काही झालं नसेल, नाहीतर राज तुला जिवंतपणे जमिनीत काढून टाकेल. आज तू त्याच्या मनाच्या अगदी गाभाऱ्यावर धाव घालण्याचं धाडस केलंस. आता बघच तुझं काय होतं. दरम्यान आकाशनेही एका वकीलला बोलावले होते. लग्नानंतर राजला हस्तक्षेप करण्याची एकही संधी त्याला द्यायची नव्हती. त्याला कायदेशीररित्याही लग्न लावून घ्यायचे होते, जेणेकरून त्या दोघांना कोणीही कधीही वेगळे करू शकणार नाही. आकाश मंडपात आपल्या जागेवर बसला आणि शांतपणे रडत असलेल्या रियाकडे एकटक पाहू लागला. रियाने मनात पक्का निश्चय केला होता, जर आज लग्न पार पडले तर ती फेऱ्यांच्या वेळी धगधगत्या पवित्र अग्नीत उडी मारून आपले जीवन संपवेल. ती आपल्या नवऱ्याचं आठवणीस समाधान शोधत शांतपणे तिथे बसली होती. तेव्हा आकाश म्हणाला, चला पंडितजी, पुढच्या अर्ध्या तासात हे लग्न संपवा. हे ऐकून पंडितजी म्हणाले, पण बाळा, लग्न फक्त अर्ध्या तासात पूर्ण होऊ शकत नाही. अरे ये गप्पा बस. तुला इथे लग्नाचे विधी पार पाडण्यासाठी बोलवले आहे, तुझे शहाणपणा शिकवण्यासाठी नाही. चल आता लवकर सुरुवात कर. आपल्याकडे काही दिवसभर वेळ नाहीये. हे ऐकून भीतीने थरथरत असलेल्या त्या पंडितजीने मंत्रोच्चारास सुरुवात केली. रिया तिथे डोळे मिटून बसून राहिले. एखाद्या लढाईत विजय मिळवणारा योद्धाप्रमाणेच आकाशच्या चेहऱ्यावर एक विजयी हास्य उमटले. त्याने मनातल्या मनात विचार केला, बघ ठाकूर, तुझी ती मैना उडून माझ्याकडे आली आहे. आता अगदी थोड्याच वेळात ती कायमची माझी होईल. आता तू काय करणार? तू माझ्याशी पंगा घेण्याची हिंमत केला होतास हो ना? मग बघ आता मी तुला हरवलं. तू अजूनही याच विचारांमध्ये मग्न होता. तेवढ्यात पंडितजींचा आवाज त्याच्या कानावर पडला, बाळा, आता सप्तपदीसाठी प्लीज उभे राहा. हे ऐकून आकाश उभे राहिला आणि रियाचा हात धरून त्याने तिलाही उभे केले. पंडितजी मंत्रोच्चार करू लागताच रिया फक्त त्या लवलवणाऱ्या पवित्र अग्नीकडे एकटाक पाहत राहिली. अचानक दरवाजा एका मोठा आवाज आता धाड करून उघडला गेला. सर्वांचा नजर तत्क्षणी त्या दिशेने वळल्या. नक्की काय घडत आहे हे कोणाला समजण्यापूर्वीच राजचे माणसे खोलीत घुसली आणि त्यांनी आकाशच्या गुंडांना जेरबंद केले. आकाशसोबत केवळ 4-5 माणसे होती, तर राजने आपल्यासोबत मोठा गँग आणला होता. राजला अगदी आपल्यासमोर उभे पाहून आकाश पूर्णपणे थक्क झाला. तो भीतीने पार गंगारून गेला. राजने अत्यंत संतापाने आकाशकडे रोखून पाहिले. त्यानंतर त्याची नजर रियाकडे वळली. पण ज्या क्षणी त्याची नजर रियावर पडली, त्या क्षणी राजसुद्धा पूर्णपणे अवाक होऊन गेला. तो जोरात किंचाळला, रिया. तो पुढे काही बोलणारच होता, पण रियाच्या बाजूला नीलला पाहताच राज थांबला. रिया जळत्या अग्निकुंडावर अर्धी वाकलेली होती आणि नीलने तिचा हात घट्ट पकडून तिला खाली पडण्यापासून रोखले होते. राजने सुटकेचा निश्वास सोडला. आज रियाने मनाशी ठरवले होते की ती स्वतःला जिवंत ठेवायचं नाही. तिच्या वागण्यामुळे राज तिच्याकडे संतापाने एकटाक पाहत राहिला, पण रियाला ह्याची काहीच जाणीव नव्हती. जेव्हा तिला तिच्या ठाकूर साहेबांचा आवाज ऐकू आला, तेव्हाच ती भानावर आली. ती पवित्र अग्नीत पडण्याचं अगदी बेतात होती, किंवा नीलने तिला वाचवले होते आणि त्याचा हात अजूनही तिच्या हात घट्ट पकडून होता. ह्या कशाचीच तिला पुसटशीही कल्पना नव्हती. ती केवळ त्या आवाजाच्या दिशेने वळली आणि डोळ्यात अश्रू दाटलेले असताना दारापाशी उभे असलेल्या आपल्या ठाकूर साहेबांकडे पाहत राहिले. तर राज मात्र तिच्याकडे रागाने पाहतच राहिला. आकाशला काही प्रतिक्रिया देण्याची संधी
मिळवण्याआधीच नीलने त्याला अशी काही जोरदार लाथ हाणली की तो लग्नाच्या मंडपातून खाली कोसळला. दरम्यान राजचे साथीदार त्या परिसरात मोठ्या संख्येने जमा झाले होते आणि त्याने तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाला पूर्णपणे वेढून टाकले होते. रियाचे ते वागणे पाहून राजच्या चेहऱ्यावर संताप स्पष्टपणे उमटला होता. त्यानंतर तो वेगाने चालत आकाशपाशी गेला आणि त्याने त्याच्या पोटांवर एक जोरदार लाथ हाणली. त्यानंतर त्याने त्याच्या चेहऱ्यावर मुठींचा बेमान मारा सुरू केला. आकाश पूर्णपणे हतबल झाला होता. राज त्याला केवळ मारतच राहिला. त्याचे केस पकडून त्याला वर उचलत राज ओरडला, अरे हरामखोरा, माझ्या बायकोला हात लावण्याची हिंमत तुला झालीच कशी? मी तुला एकदा आधीच ताकीद दिली होती नाही का? मी तुला दूर राहण्यास सांगितले होते, पण तुला ते काही समजलेच नाही हो ना? आणि आत्ता बघ तू पुन्हा तीच कुरापत काढली आहेस. अरे हो, मी तर विसरलोच होतो. काही राक्षसांना शब्दांची नव्हे तर केवळ लाथांचीच भाषा समजते. असे बोलतानाच त्याने त्याला आणखी जोरात मारले. आकाशच्या नाकातोंडातून रक्त वाहू लागले आणि त्याच्या ओठांचे कोपरे पाटून दुभंगले. राजला इतक्या संतापलेल्या अवस्थेत पाहून भीतीने थरथरणाऱ्या रियाने नीलचा हात घट्ट पकडला. नीलने तिच्याकडे एक कटाक्ष टाकला आणि म्हणाला, शांत हो वहिनी, त्याने जी चूक केली आहे त्यासाठी ही शिक्षा तर उलट खूपच कमी आहे. तू फक्त शांतपणे पाहत राहा. हे ऐकून रिया घाबरून म्हणाली, नील दादा, त्यांना थांबवा, ते प्रचंड संतापलेले आहेत. खरोखरच त्याला ठार मारेल, प्लीज. नील काही उत्तर देण्याआधीच आकाशने अचानक आपली बंदूक बाहेर काढली आणि ती थेट राजच्या दिशेने धरून उभा राहिला. हे दृश्य पाहून रिया तिथेच बेशुद्ध पडण्याच्या बेतात आली. ती 2 पावले मागे डगमगली. नीलने तिला सावरले, एका कोपऱ्यात नेऊन बसवले आणि तो कोणाला तरी संदेश पाठवू लागला. आकाश अचानक मोठ्याने हसू लागला, पण तितक्यातच तो थांबला आणि राजला म्हणाला, तुला असं का वाटतं की तू मला इतक्या सहजपणे मारू शकील? तू मला एखादं जोकर समजतोस का? आज मरणारा तर तू आहेस आणि तुझी ही महिना कायमची माझी होईल, समजलं का? आता हा मूर्खपणा पुरे झाला. हा उंदर मांजराचा खेळ आता इथे संपतोय. आत्ता होणार आहे ती थेट समोरासमोरची लढाई. मग राजने आकाशकडे एका उपहासात्मक हास्याने पाहिले, ज्यामुळे आकाशचा संताप आणखीच वाढला. आज मी तुला ठार मारणार आहे आणि मग हा संपूर्ण खेळ संपेल. ना राहील बांबू, ना वाजेल बासुरी. ही प्रॉब्लेम मुळासकट नष्ट होईल. ए ठाकूर, तुमच्या माणसांना बाहेर जायला सांग. मग राजने सर्वांना जाण्याचा इशारा केला आणि ते सर्वजण बाहेर पडले, म्हणजे नीलला सोडून. नीलवर बंदूक धरून आकाशने विचारले, तुला वेगळं आमंत्रण हवंय का? हे ऐकून नीलने क्षणभर आकाशकडे रागाने पाहिले आणि मग त्याची नजर राजकडे वळवली. राजने डोळ्यांनीच त्याला जाण्याचा मूक आदेश दिला आणि म्हणून नीलसुद्धा खोलीतून बाहेर पडला. राजकडे पाहत आकाश उपहासाने हसत म्हणाला, आता मी तुझ्या समोरच तिच्याशी लग्न करणार आहे. फक्त आम्हा दोघांचे लग्न बघूनच तू मरून जाशील. मला तुला त्रास होताना बघायचा आहे. बघ मी तिला कशी माझी बनवतो आणि तू तिथे असहाय्य उभा राहशील, काहीही करू शकणार नाहीस. हे शब्द ऐकून राजचा राग अनावर झाला. मग आकाशने आपल्या 2 माणसांना राजला पकडण्याचा आदेश दिला आणि पंडितजींना लग्नाचे मंत्र म्हणायला सांगितले. चला पंडित, 10 मिनिटात हे लग्न संपवा, नाहीतर मी तुलाच गुंडाळून टाकेन. त्या धमकीने घाबरून पंडितजी मंत्रोच्चार करू लागले. तर आकाश रियाला लग्नाच्या मंडपाकडे वळत नेत होता. रिया रिकाम्या खोल गेलेल्या डोळ्यांनी आपल्या ठाकूर साहेबांकडे नुसतीच बघत राहिली. रियाला अशा अवस्थेत पाहून राजचा संताप अनावर झाला. तो पुढे सरकला, पण आकाशच्या माणसांनी लगेच त्याच्यावर बंदुका धरून त्याचा मार्ग अडवला. अचानक बारचा आवाज घुमला. रियाचा श्वास घशातच अडकला. तिने एका क्षणात राजकडे पाहिले, पण त्याला सुखरूप पाहून तिला हायसे वाटले. मग तितक्यातच अचानकपणे आकाशचा हात तिच्या हातातून निसटत असल्याचे तिला जाणवले. तिने आपल्या हातांकडे पाहिले आणि भीतीने ती क्षणभर मागे सरकली.
तिने आपल्या तोंडावर हात ठेवले कारण आकाशच्या हाताला लागली होती आणि तो वेदनेने विवळत मंडपावरून खाली जमिनीवर कोसळला होता. ती शेराने झाडली होती. राजच्या सर्वात विश्वासू माणसांपैकी एक, जो एका खांबामागे लपला होता. नीलच्या आदेशावर आकाशचे माणसे काही प्रतिक्रिया देण्याआधीच राजच्या माणसांनी डॅश डॅश बार सुरू केला आणि त्या सर्वांना घालून केले. आपल्या जखमी हात धरून आकाश गुंडांवर कोसळला. राज त्याच्या जवळ गेला. त्याचे केस पकडून त्याला पुन्हा उभे केले. मग त्याच्या गालावर एक जोरदार बुक्की मारत तो डेव्हिल स्माईल देत म्हणाला, तू म्हणत होतास की तू मला मारणार आहेस, नाही का? त्याच्या डोळ्यात डोळे घालून तो पुढे म्हणाला, राजवीर सिंग ठाकूरला चॅलेंज देण्याची हिंमत कोणामध्ये नाही. आणि तू माझ्या हृदयावर वार करण्याचे धाडस केलंस. कल्पना कर मी तुझं काय करणार आहे. जेव्हा तुझे वडील माझ्यावर साधा हातही उचलू शकले नाहीत. तुला असं का वाटतं की तू काहीतरी करून दाखवशील? तू माझं असं काय करू शकतोस? त्याने त्याच्या चेहऱ्यावर जोरदार प्रहारांच्या वर्षाव करण्यास सुरुवात केली. आकाशला काहीही करणे जमत नव्हते. माझ्या रियावर हात उचलण्याचे धाडस केलेस तू? तू इथे मुद्दामून संकट ओढवून घ्यायलाच आला होतास, नाही का? असे म्हणत त्याने शेकोटीतून एक जळके लाकूड उचलले आणि त्याने त्याचे हात ढागले. त्याच्या ओठांवरून एक तीक्ष्ण किंकाळे बाहेर पडले. त्याचे केस ओढत त्याने ते जळते लाकूड पुन्हा एकदा उचलून आणि आकाशवर जोरात आदळले, ज्यामुळे वेदनेची आणखी एक मोठी किंकाळी उमटली. मारहाणीमुळे आधीच अर्धवट बेशुद्ध अवस्थेत पोचलेला आकाशमधील उरले सुरले प्राण आता राज निर्दयपणे हिरावून घेत होता. राजने नीलला आकाशला पकडून ठेवण्याची सूचना दिली. त्यानंतर रियाला पुढे आणले आणि तिला थेट त्याच्या समोर उभे केले. आकाशला अगदी आपल्या डोळ्यासमोर पाहताच रिया भीतीने थरथरू लागली. आकाशने बळजबरीने आपल्या पापण्या उघडल्या. रियाच्या नजरेला नजर भिडवली आणि एका विकृत हास्यासह तिच्याकडे पाहून कुत्सितपणे हसला. ते दृश्य पाहून भयभीत झालेलं रियाने तत्क्षणी आपली मान फिरवली आणि राजच्या छातीत आपले तोंड लपवले. रियाचा चेहरा आपल्या हातात हळुवारपणे घेत राजने तिच्या डोळ्यात खोलवर पाहिले आणि कुजबुजला, मी इथेच तर आहे. तुझ्या माझ्यावर विश्वास आहे ना? डोळ्यात अश्रू दाटून आले असतानाच रियाने होकारात ती मान हलवली. तिच्याकडे पाहत राज म्हणाला, मार त्याला. जोपर्यंत तुझ्या मनाला शांतता मिळत नाही तोपर्यंत त्याला मारतच राहा. रियाने नकारार्थी मान हलवली. तेव्हा राज रागाने गरजला, रिया मार त्याला. त्याच्या आवाजातील त्या अचानक आलेल्या उग्रतेमुळे दचकलेली रिया आणखीनच घाबरून गेली. अखेरीस तिने पुन्हा आकाशच्या दिशेने मान वळवली. त्याच्यावर एक क्षणिक कटाक्ष टाकला आणि त्याच्या चेहऱ्यावर एक जोरदार चापट लावली. तिने त्याच्या गालावर एक जोरदार प्रहार केला आणि त्यानंतर त्याच्यावर सलग वार करण्यास सुरुवात केली. खरं तर राजच्या मनात संतापाचा आगडोंब उसळला होता. क्रोधाने त्याचे डोळे लालबुंद झाले होते. संतापाने पेटलेल्या रियाने त्याच्या चेहऱ्यावर एकामागून एक जोरदार बुक्की मारणे सुरूच ठेवले. आज तिच्या मनाच्या गाभाऱ्यात तिला एक गहन दिलासा जाणवत होता. आज तिची भीती अखेर नाहीशी झाली होती. रियाला त्या भीतीपासून मुक्त करण्यासाठीच राजने आकाशवर हल्ला घडवून आणला होता आणि ह्या मोहिमेत त्याला पूर्णपणे यश मिळाले होते. जेव्हा मारहाण करून रिया पूर्णपणे थकून गेली तेव्हा ती जमिनीवर कोसळली. तिच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. राजने तिच्याकडे एक क्षणभर पाहिले आणि मग आगीतून पुन्हा एकदा एक जळके लाकूड उचलून ते थेट आकाशच्या तोंडात खुपसले. आकाशने एक थरकाप उडवणारी किंकाळी फोडली. जमिनीवर कोसळून वेदनेने निवाळू लागला. नीलने आकाशकडे एक नजर टाकली आणि मग त्याच्या पोटावर एक जोरदार लाथ आणली. त्यानंतर तो रियाला सोबत घेऊन बाहेर पडला. अगदी त्याच वेळी पोलीस तिथे दाखल झाले. त्यांना पाहताच राज म्हणाला, आता ह्याच्या बाबतीत नक्की काय करायचे आहे तुम्हाला चांगलेच ठाऊक आहे.
याने केलेल्या दुष्कृत्यांची तात्काळ शिक्षा ह्याला मिळाली आहे आणि उरलेली शिक्षा आता कायदा देईल. तुम्हाला जे काही जबाब नोंदवून घ्यायचे असतील त्यासाठी 2 दिवसांनी ठाकूर मेन्शनवर या. एका वेळातच फायनल करून टाका. याला शिक्षा झालीच पाहिजे. हे शब्द बोलून तो वळला आणि बाहेर निघून गेला. पोलिसांनी आकाशला परपटत नेले, त्याला जीपमध्ये ढकलले आणि तेथून निघून गेले. तेव्हा पहाटेचे 5 वाजले होते. राज बाहेर पडला आणि आपल्या गाडीकडे गेला. नीलला गाडी चालवायला सांगून तो मागील सीटवर रियाच्या बाजूला बसला आणि तिच्याकडे एकटाक पाहू लागला.